होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ आज या प्रसंगी या सभेचे प्रमुख आकर्षण मराठवाड्याचे नेते माजी मंत्री माननीय आमदार अमितजी देशमुख, या सभेचे अध्यक्ष माजी खासदार आदरणीय दादा खदगावकर साहेब, माजी मंत्री माननीय डॉक्टर माधवरावजी किन्हाळकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले नांदेड लोकसभेचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, ज्यांनी आत्ताच आपल्याला अतिशय मार्मिक असं मार्गदर्शन केलं ते आमचे बंधू शिरीष देशमुख गोरठेकर, आमचे बंधू कैलास देशमुख गोरठेकर, उपस्थित असलेले गणेशरावजी पाटील करखेलीकर, प्रल्हाद पाटील, शिवसेनेचे आमचे सहकारी बालाजी पाटील सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आमचे बंधू भास्कर पाटील भिलवंडे, संभाजी पाटील भिलवंडे, शिवसेनेचे आमचे सहकारी रामचंद्र रेड्डी, गणेशजी गिरी कारेगावकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व सन्माननीय आमचे सहकारी कार्यकर्ता बंधू, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी आणि उपस्थित बांधवांनो, या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय पत्रकार मंडळी, सर्वप्रथम स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते। ही जी जनशक्ती आज या प्रसंगी इथे उपस्थित झालेली आहे, या जनशक्तीच्या जोरावर येणारी लोकसभा आपलीच राहील आणि विधानसभा आपलीच राहील, हा विश्वास आज प्रत्येकाच्या मनामध्ये तयार झालेला आहे। अमित भैया देशमुखांना मी हे सांगू इच्छिते, गेल्या 5 वर्षांमध्ये या नायगाव विधानसभेमध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जो विकासाचा बॅकलॉग निर्माण झालेला आहे, उद्या महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन होईल आणि तुमच्यावर या मराठवाड्याची धुरा आहे, तुमच्या माध्यमातून आमच्या नांदेड जिल्ह्याला विशेष न्याय मिळेल, ही भावना आज जनतेच्या मनामध्ये आहे। महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मी या प्रसंगी अमित भैया आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करणार आहे। नायगाव विधानसभेची उमेदवारी जाहीर होत असताना महाराष्ट्रामध्ये उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आणि पहिल्या यादीमध्ये मला आपण उमेदवारी दिली आणि महिलांचा सन्मान आपण केला आणि माझ्यावर मोठा विश्वास व्यक्त केला। आमचे बंधू शिरीष भाऊ गोरठेकर यांचे मी आभार व्यक्त करणार आहे। त्यांनी देखील महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी मागितली। आमचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन आपल्या बहिणीला त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा त्यांनी माझ्या मागे जाहीर केलेला आहे। आज नांदेड लोकसभेचे उमेदवार रवींद्र पाटील चव्हाण नांदेड लोकसभेमध्ये 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील आणि नायगाव विधानसभेचा वाटा त्यामध्ये सर्वाधिक राहील, हा महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये विश्वास आहे, कारण आज जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने। आमच्या या नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने, उमरी धर्माबाद तालुक्याच्या दृष्टीने विकासाचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत। शिरीष भाऊंनी इथे उल्लेख केला, या भागामध्ये नेतृत्व करत असताना स्वर्गीय बाबासाहेब देशमुख गोरठेकर असतील, स्वर्गीय बापूसाहेब देशमुख गोरठेकर असतील, ज्यांनी या भागाचं नेतृत्व केलं, माजी मंत्री आमचे मार्गदर्शक माधवरावजी किन्हाळकर साहेब असतील, स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या भागाचा आमदार म्हणून नेतृत्व केलं, या सर्व नेत्यांनी, आदरणीय दादांनी, खदगावकर साहेबांनी खासदार म्हणून या भागामध्ये नेतृत्व केलं।
या भागाच्या विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं. या भागातल्या शेतकऱ्याचा आवाज शासन स्तरावर उठवण्याचं काम केलं. काम करताना सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम केलं आणि प्रत्येक जातीतल्या प्रत्येक धर्मातल्या माणसाला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. या नेत्यांची मांदियाळी आज आपल्याला या ठिकाणी सांगून जाते. 5 वर्षांमध्ये झालं ते नुकसान झालं, परंतु येणाऱ्या 5 वर्षांच्या काळात नायगाव विधानसभेला आणि नांदेड लोकसभेला पुन्हा चांगले दिवस येतील आणि ते तुमच्या ताकदीवर येतील. आमच्या भागामध्ये अपर पैनगंगेचं पाणी मूळ आराखड्याप्रमाणे उमरी आणि धर्माबाद भागामध्ये गेलं पाहिजे हे विजन घेऊन महाविकास आघाडी आज तुमच्या समोर आहे. आमच्या भागामध्ये पुनर्वसनाचे प्रश्न सुटले पाहिजेत. गोदाकाठच्या शेतकऱ्यांना पूरग्रस्त शेतकरी म्हणून घोषित करून त्यांना विशेष आर्थिक पॅकेज मिळालं पाहिजे. आमच्या भागामध्ये उमरीसारख्या शहरामध्ये, धर्माबादसारख्या शहरामध्ये, नायगावसारख्या शहरामध्ये 200 खाटाची रुग्णालय उभारली गेली पाहिजेत आणि ग्रामीण भागातल्या रुग्णाला, ग्रामीण भागातल्या जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आमच्या भागामध्ये दळणवळणाचे प्रश्न सुटले पाहिजेत. आमच्या भागामध्ये तरुणांच्या रोजगाराच्या दृष्टीने उमरी आणि धर्माबादमध्ये MIDCचे प्रकल्प आले पाहिजेत आणि ग्रामीण भागामध्ये रोजगाराची संधी निर्माण झाली पाहिजे. आमच्या महिलांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. ज्या महागाईच्या संकटामध्ये या महायुती, खरं तर यांना महायुती न म्हणता आपण महाग युती म्हणलं पाहिजे, ज्या महागाईच्या संकटामध्ये आमच्या महिला भगिनींना यांनी लोटलं, आमच्या गोरगरीब कुटुंबांना यांनी लोटलं. शेतकऱ्याच्या शेतमालाला आज हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याचा सोयाबीनचा पेरणीचा खर्च निघत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. या 5 वर्षांच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या सिंचनासाठी एखादा प्रकल्प आणावा म्हणून या आमदारांनी कधी आवाज उठवला नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या म्हणून आमचा प्रश्न कधी सभागृहात मांडला नाही. आमच्या बहिणीवरचं हे महागाईचं संकट आपण दूर करा यासाठी कधी प्रश्न विचारला नाही. आपण शिरीष भाऊ म्हणालात 1 आमदार 2 कामदार यांनी 5 वर्षात काय केलं. आज इथं बसलेल्या प्रत्येक सरपंचाला विचारा, प्रत्येक कार्यकर्त्याला विचारा, यांनी 5 वर्षात केवळ दाम आणि टक्केवारी वसूल करण्याचं काम केलेलं आहे. 1 आमदार 2 दामदार आणि 18% भ्रष्टाचार एवढा पॅटर्न यांनी या विधानसभेमध्ये 5 वर्षांमध्ये चालवला. आज परिवर्तनाची वेळ आलेली आहे. आपल्या भागामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून रखडलेले प्रश्न त्या ठिकाणी सोडवून घेण्याची वेळ आलेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन होणार. आज प्रत्येक सर्वे, प्रत्येक अहवाल आपल्याला सांगतोय. महाविकास आघाडीचा एक आमदार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्या महिला भगिनींना मला सांगायचं आहे, ज्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून तुमचं मत खरेदी करण्याचा यांनी प्रयत्न केला, आपण यांच्या प्रयत्नांना बळी पडू नका. महाविकास आघाडीच्या वतीने आणखी चांगली योजना तुमच्यासाठी येणार आहे आणि प्रत्येक महिलेला 3000 रुपयांचं वेतन त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. हे महाविकास आघाडीचं वचन आहे. आपल्याच उमरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचा प्रसंग आपण सगळ्यांनी पाहिला. आमचे सहकारी ताकबीडकर इथे यांनी उल्लेख केला. स्वर्गीय बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा वरद हस्त तुमच्यावर 2019 मध्ये होता. त्यांचं ते 40,000 मतांचं आपल्याला आशीर्वाद मिळाला म्हणून तुम्ही आमदार झालात. त्याच स्वर्गीय बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे हयात नसताना तुम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. जनता हे कधीही विसरणार नाही. आपल्याच पक्षातले आपले सहकारी या ग्रामीण भागामध्ये ज्यांनी उद्योग उभारून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, त्या कवडे गुरुजींवर सुद्धा तुम्ही खालच्या पातळीवर टीका केली. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज महाविकास आघाडीच्या बरोबर आहेत, कारण खालच्या पातळीचं राजकारण आमच्या भागातल्या कार्यकर्त्यांना चालणार नाही आणि ते कधीही चाललं नाही. म्हणून आपण महाविकास आघाडीची जी हे ताकद आहे, आज शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पेटून उठलेला आहे आणि महाविकास आघाडीचं सर्व जाती धर्मांना न्याय देणारं सरकार आणण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. तुम्ही जाती जातीमध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला. अरे जो मराठा बांधव गेल्या 1.5 वर्षात
पासून आंदोलन करत होता, त्या मराठा बांधवाला आमदार म्हणून तुम्ही तुमचं समर्थन दर्शवणं हे तुमचं कर्तव्य होतं, पण तुम्ही तुमचं कर्तव्य करताना कमी पडलात हे तुम्हाला आज मान्य करावं लागेल. आणि मराठा आंदोलकांची मागणी असताना तुम्ही मराठा आणि धनगर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून धनगर समाजाचे ST आरक्षणासाठी तुम्ही पत्र काढलं. धनगर समाजाला जर कुणी फसवलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने फसवलेलं आहे. 2014 मध्ये तुम्ही सत्तेत आलात आणि सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण तुम्ही देण्याचं वचन दिलं, ते वचन तुम्ही पूर्ण केलं नाही. छत्रपती शिवरायांची शपथ तुम्ही घेतलीत मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्ण करण्यासाठी, तेही वचन तुम्ही पूर्ण केलं नाही. मातंग आणि बौद्ध समाजामध्ये नरसीला तुम्ही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलात. एकीकडे ग्रामीण भागामध्ये विकास करत असताना पुनर्वसनाचा निधी असेल, रस्त्यांच्या कामाचा निधी असेल, प्रत्येक कामामध्ये केवळ भ्रष्टाचार तुम्ही केला आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. या भागातली जनता अतिशय जागरूक आहे. माधवरावजी किनाळकर साहेबांचे शब्द आहेत, उमरी तालुक्याने एकदा शब्द दिला की ते कधीही आपल्या शब्दापासून बाजूला हटणार नाहीत. आणि आपण आपला शब्द आज आम्हाला दिलेला आहे, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी हा शब्द दिलेला आहे. गोरटेकर साहेब, मी आपल्याला सांगू इच्छिते, आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात होणारे खासदार आणि मी स्वतः आपल्या बरोबर पदोपदी आहोत. आपल्याला आमचं पूर्ण सहकार्य आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला हे येणाऱ्या काळात आहे. आणि निश्चितपणे या भागातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या भागाच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बेरोजगार युवकांसाठी, आमच्या महिला भगिनींसाठी, आमच्या शेतकरी बांधवासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. एक मोठा विश्वास आपण सगळ्यांनी आज आमच्यावर व्यक्त केला. आपण आपली बहीण समजून, आपली मुलगी समजून येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करत असताना आपल्याला 2 मतदान करायचे आहेत. लोकसभेच्या मशीनवर रवींद्र वसंतराव चव्हाण यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे, पंजा या निशाणी समोर आपल्याला बटन दाबायचं आहे. विधानसभेच्या मशीनवर माझं देखील नाव डॉक्टर मिनल पाटील खदगावकर हे पहिल्या क्रमांकावर आहे, पंजा या निशाणी समोर आपल्याला बटन दाबायचं आहे. स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना 5 वर्षांसाठी आपण निवडून दिलं होतं, त्यांचं अर्धवट राहिलेलं काम अकाली ते आपल्यामधून निघून गेल्यामुळं रवींद्र पाटलांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. आम्हाला दोघांना आपला भाऊ, आपली बहीण समजून आपण आशीर्वाद द्या. या प्रसंगी ही भावना व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.